नमस्कार मित्रांनो, ऊसाचे उत्पादन हे चांगले निघणार आहे की कमी हे पहिल्या 3 महिन्यातच लक्षात येत असते. कारण जर हे असं शेंडाळी जर लागली किंवा त्याला खोडाळी म्हणतात, अशी अळी जर लागली तर या ऊसाच्या उत्पादनावर परिणाम होत असतो आणि त्या फुटव्याला देखील ही अळी लागत असते. त्यामुळे उत्पादन हे घटत असते. मग यासाठी तुम्हाला पहिले 3 महिने हे खूप मोठी काळजी घ्यावी लागणार असते. त्यासाठी अशी अळी लागू नये यासाठी आपल्याला हे कोराजिन नावाचे औषध हे फवारायचे आहे. हे 7 मिली किंवा 8 मिली या प्रमाणात हे फवारायचे आहे. म्हणजे ऊसाच्या उत्पादनात वाढ होईल, म्हणजेच फुटव्याची संख्या चांगली येईल आणि त्याचे जे कोंब आहेत ते जळणार नाहीत. यासाठी पहिले 3 महिने खताची जशी आपण काळजी घेतो त्याचप्रमाणे त्याच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे असते. पहिले 3 महिने जर या ऊसाची जर काळजी घेतली तर उत्पादन हे चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट निघण्याची शक्यता निर्माण होत असते. समजा आपण याकडे लक्ष दिले नाही तर एकरी 10 टनाची जरी घट झाली तर 30,000 रुपयाचे आपले कमीत कमी नुकसान होत असते. पण याला कोराजिन जर फवारले तर हे जे येणारे कोंब आहेत आणि शेंडाळी जी आहे, हे अशा प्रकारची जी शेंडाळी आहे ही खूप मोठ्या प्रमाणात या पिकाचं नुकसान करत असते. म्हणून आज या प्लॉटला मी कोराजिनची फवारणी घेत आहे. ऊसाच्या बाबतीत किडीचे हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्या महाराष्ट्रात दिसू लागले आहे. आणि यात सर्वात मोठी म्हणजे ही जी संख्या आहे, ही जी शेंडाळीची जी जळण्याची संख्या आहे ही अधिक वाढताना दिसत आहे. हा प्रॉब्लेम शक्यतो जास्त करून उन्हाळ्यात दिसतो आणि आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने हा प्रॉब्लेम खूप येतो. म्हणून यावर उपाययोजना म्हणून आपण कोराजिनची फवारणी घेणार आहोत. शेतकरी या कोराजिनला खूप महाग आहे असा प्रचार करतात, पण तुमचे 10 टन जर उत्पादन घटले तर 30,000चे नुकसान होणार असते. 30 टनाचे उत्पादन जर आपले कमी होत असेल तर तो खूप मोठा लॉस आहे. म्हणून लहानपणीच पहिल्या 3 महिन्यातच आपण ही चांगल्या प्रकारे ही काळजी घेणे गरजेचे असते. शेंडाळी लागल्यावर हे पहा तुम्ही, आता या रोपाची कशी मोठी वाढ आहे आणि शेंडाळ अळीची लागलेल्याची ही किती लहान वाढ आहे, यात स्पष्ट फरक दिसून येत आहे. म्हणून शेंडाळी किंवा खोडाळी ज्याला म्हणतात, या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढण्या अगोदरच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे असल्या कारणाने आपण या प्लॉटला आता कोराजिनची फवारणी करत आहोत. धन्यवाद.